नमस्कार, कसे आहेत? थांब बरे थांब आहेत थांब का लावून तुम्ही? बरंच असं कोमल ब्लॉग्स 565 या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. भरपूर दिवस झाले मोठा व्हिडिओ काही येतच नाही आहे. व्हिडिओ बनवते पण शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकते. बघा मग सकाळी ना चहा केला, मी चहा बिस्किट खाल्लं. त्याच्यानंतर आम्ही गेलो, नानकरला जायचं होतं. पिऊला मागच्या वर्षी हॉस्टेलला टाकलं होतं. तिथं तिचा मी ओरिजिनल जन्माचा दाखला डायरेक्ट देऊन टाकला. ते सर आता बोलताय का तो दाखला हारलाय पण मग आम्हाला तर पाहिजे नाही का, मग त्याच्याकरता. तर मग हे बघा आंबोलीला स्टेशनला उतरलं. स्टेशनला उतरताच तिथं ना इडली डोसा नाही का, मेंदूवडा इतकं मस्त, जसं चुलीवरतीच गरम गरम ते बनवत होते, असे लाकडं टाकून शेगडीवरती. इतकं खरपूस छान झालं होतं ना, लय भारी लागत होते. गेलात तर नक्की खा. आणि मग त्याच्यानंतर आम्ही पायी नदीकडं आलो. मग तिथून आम्ही नानकरला चाललो होतो. जाणार होतो तर होडी नेमकी बंद होती त्या साईडला ना, होडी बंद आहे. तर नवीन त्यांनी होडी आणली होती. ते बोलले 8 दिवसात होडी चालू होईल. तो मग शंभू बोलतो, मम्मी मी होडी चालवतो, तुम्ही पाठीमागं बस. अशा प्रकारे इथं नेमकं आम्ही बसलेलो होतो. तर एक काका आलेच आम्हाला सांगता, पोरींनो इथं बसू नका, इथून एक मुलगा खाली पडला आता म्हणा 8 दिवस झालं, तो पोरगा तिथंच ऑफ झाला. तर असं इथं बसू नका म्हणे, अपघात लहान मुलं आहे खाली जातील. मग आम्ही तिथून उठलो. बाबा म्हटले इथून कोणतरी झोपेल होतं, तिथूनच खाली मी गेलं असं झालं. मग आम्ही पण घाबरलो. आम्ही तिथून साईडला गेलो. म्हणजे आम्हाला असं वाटत होतं ते छोट्या वडील तर आम्हाला बसून त्या साईडला नेलं तर लय बरं होईल. आम्ही 10-15 मिनटं थांबलो तिथं. पण मग ते काका बोलले नको, लहान मुलं आहे, रिक्स घे, आम्ही नाही नेऊ शकत तुम्हाला. मुलं नसते तर नेलं असतं म्हणं, तुम्ही दोघी असतात तर. लहान मुलं आहे नको, नाही. मग नाही गेलो आम्ही. मग मोठी होडी बंद होती ना, त्याच्यामुळं मग नाही गेलो. मग घरी आलं. बोलले ताईला आता भूक लागली असेल, मग ताईंना बोलले चला घरी. मग आलो घरी. मग पनीर आणलं होतं. पद्धतशीर पीठ मळलं, चपात्या केल्या, भात घातला, मसाला करून ठेवला. तर लाईटच गेली. बोलले जेव्हा कोणी माझ्या घरी पाहुणे येते ना, जेव्हा येतं तेव्हा लाईट नसते. तर असंच होतं का काय माहीत. तर बोलले आता पुढच्या वेळेस कोणी पाहुण्यांना यायचं असलं का मी सांगाल, तुम्ही मसाला ना घरूनच भरून आणत जा, कारण जेव्हा यायचं राहतं ना तेव्हा लाईट नसते. तर मग आम्ही जेवण करायला घेतलं. ताई पण जेवल्या. असं पिऊ बोलतीये नानी भाजी कशी झाली ग. पिऊला लय आनंद झाला होता, तिची नानी आज घरी आली होती तर. पिऊ कपडे धुवून ठेवले होते बाहेर, ते तसेच आणून ठेवले होते. तुम्ही बोलशाल कपडे असा पसारा का दिसतोय, पण मी कपडे धुतले ना ते तसे त्या बॉक्सवरती टाकले होते. घड्या पण नाही घातल्या, काहीच वेळ नाही भेटला. मी सकाळीच लय लवकर जायला होतं. तिकडे गेलो तर काम पण नाही झालं. शेवटी आम्ही वापस घरी आलो. ताईने थोडासा आराम केला. ते चारच्या गाडीला निघालं जायला कसाऱ्याला. त्यांना बोलले राहते त्या कुठं राहते, त्या बोलता नको उद्या कामाला जायला लागेल. मग त्याला स्टेशनला बसून द्यायला गेले. मग काय त्यांनी वापस ताईंनी शंभूला पिऊला आम्हाला आईस्क्रीम घेतली. अशी पोरं. मग गाडीत बसून गेलं. त्या दिवशी नेमकी कसारा गाडी काहीतरी झालं होतं गाडीला. बोलले आज कोणाचं तोंड बघितलंय नाही का, असं बोलताना काम नाही झालं तर. बोलले आज आपण कोणाचं तोंड बघितलं, आमचं कोणतंच काम नाही झालं. तिकडं नानकरला पण जायचं राहिलं म्हणून वापस गाडी पण त्याशी भेटली ना 3 वाजेपासून जन्माचा दाखला आणायला बोलते. काय करावा. पिऊला वापस हॉस्टेलला टाकायला बोलते. टाकू का नको दोघांना हॉस्टेलला, राहतील का नाही नक्की मला कमेंट करून म्हणजे असं तुम्ही पण सांगा. मी तर अशी पूर्ण विचार येतो टाकू का नको टाकू. मला म्हणजे माहिती का असं काहीच समजून नाही राहिलं. कोणी असं सगळे समजून सांगते आहे का बघ आज तू त्यांना हॉस्टेलला टाकलं तर त्यांचं चांगलं होईल. तुमच्या हे भांडणं कटकट हे काय आयुष्यभर चालूच राहणार आता.
तू पोरांकडे लक्ष देशील, काम करशील, कसं करणार आहे सर्व काय. त्याच्यामुळे एक विचार येतो आहे पिवल्यांच्या मुलं हॉस्टेलला टाकावा, मी काम करावा. बघू आता कसं होतं आहे. माझं तर मनच होत नाही त्यांना हॉस्टेलला टाकाय नाही का. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. यो बघ, तो कसा पावशेर आहे? तो 100 रुपये पाव. यो पण ना शिंगाड्याचं घ्यावं का? येऊ का? 20 रुपये करा, 80 रुपये पाव द्या. 80 रुपये काय. शिंगाडे मासे कोणाकोणाला आवडतात तर नक्की कमेंट करून सांगा. खरंच खायला लय छान लागत. आता नाही पण पावसाच्या वेळेस ना मस्त असे गाबोळीचे राहतात. आम्ही लहान होतो ना तर मामाच्या इकडे राहायचे ना मी. मामा काय नेहमी खायला भेटायचं तिला. मामा आणायचे शिंगाडे मासे म्हणून तेव्हा मी खायला होतं. तसं नाही तर मी आता असं 10-1 वर्षात मी आता 10-1 वर्षानंतर खाल्ले नाही का. तर खरंच लय मस्त भाजी झाली होती. आणि या वल्ल्या झिंग्यांची ना सुकी भाजी केली होती. कोमल ब्लॉग्स 565 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. असेच रेसिपीचे व्हिडिओ बघायचे असेल तरीही सांगा, व्हिडिओ टाकत जाऊ नाही का.